बाहेर 60 रुपये प्लेट, घरात 20 रुपयामध्ये बनवा. घरात बनवा एकदम चटपटीत चवीचा रगडा. फक्त 10 मिनिटात तयार करा. गरमागरम रगडा, तेही चाट स्टाईल. बाजारसारखा रगडा घरी बनवायचा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. वेलकम टू बॅक माय चॅनल, माय वर्क माय हॅपीनेस. कुकरमध्ये भिजवलेले वाटाणे आणि 2 बटाटे टाकून 4 ते 5 शिट्ट्या करून शिजवून घ्या. रगडा म्हटलं तर त्यासोबत चिंचाची आंबट-गोड चटणी पाहिजे. त्यासाठी आपण 1 वाटी चिंच घेऊन ती एका कढईत गरम पाण्यात टाका व झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे शिजवून घ्या. म्हणजे चिंच लवकर मऊ होते आणि चिंचेचा कोळ तयार होतो. बघू शकता चिंच एकदम मऊ झालेली आहे. ही चिंच एका चाळणीने व्यवस्थित गाळून घ्या. तुम्ही हवं असेल तर मिक्सरला थोडं फिरवून पण घेऊ शकता किंवा हातानेही मॅश करून चिंचेचा कोळ तयार करून घेऊ शकता. एका कढईत हा चिंचेचा कोळ काढून त्यात 1 वाटी गूळ टाकून तो वितळेपर्यंत हलवत राहा. त्यात काही मसाले टाका. 1 चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा साधं मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळी मिरी, अर्धा चमचा सुंठ पावडर व अर्धी वाटी पाणी टाकून हे सर्व मिक्स करून घ्या. तुम्हाला जर चटणी पातळ हवी असेल तर तुम्ही 1 वाटी पाणी टाका किंवा घट्ट हवी असेल तर कमी टाका. 5 ते 7 मिनिटे उकळून घ्या. आता थंड झाल्यावर एका काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवा. ही चटणी 1 महिनाभर टिकेल. आता आपण रगडा तयार करून घेऊ. एका भांड्यात तेल टाकून जिरे, ठेचलेला आलं लसूण पेस्ट, कांदा टाकून सोनेरी होईपर्यंत परतून घेऊ. त्यात कापलेला टोमॅटो टाकून शिजवून घेऊ. टोमॅटो लवकर शिजण्यासाठी त्यात मीठ टाका, हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा धना पावडर आणि शिजलेले वाटाणे बटाटे टाकून मिक्स करून घ्या. भरपूर कोथिंबीर टाकून मिक्स करून 2 मिनिटे शिजू द्या. तयार आहे आपला रगडा. चला प्लेट तयार करून घेऊ. रगडा टाकून त्यावर हिरवी चटणी, चिंचाची चटणी, कोथिंबीर, कांदा टाका. तयार आहे आपली रगडा प्लेट. तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा. अशी चटपटीत रगडा प्लेट सगळेच आवडीने खातील आणि झटपट तयार होईल. बाहेर खाण्यापेक्षा घरीच करून बघा. बाहेरचं खाणारच नाही. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.